नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ध्यास वर्दीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। बघा, जी सर्व मुले स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण की बघा, कोणती स्पर्धा परीक्षा असो त्यामध्ये भारताचे सामान्य ज्ञान यावरती प्रश्न हे विचारले जातात। तुम्ही वनरक्षक, तलाठी, दारूबंदी, तसेच जेल पोलीस, लिपिक, ग्रामसेवक, आरोग्य तसेच आर्मी भरतीची तयारी करणारी मुले देखील हा व्हिडिओ बघू शकतात। फक्त एवढंच आहे की त्यांचा जो पेपर आहे तो हिंदीत असतो आणि आपण मराठीत बघणार आहोत, तरी देखील कोणताही प्रॉब्लेम होणार नाही। त्यामुळे सर्वांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो फायदेशीर ठरणार आहे। बघा, व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघण्याची तुम्ही कॅपॅसिटी ठेवा। आत्ताच तुमचे जे बारीक सारीक काय काम असेल ते सर्व करून घ्या आणि व्यवस्थित व्हिडिओ बघायला बसा। बघा, तुमचा अभ्यास झाला असेल किंवा झाला नसेल तरी रिव्हिजन म्हणून हा एक व्हिडिओ बघितला तरी तुम्हाला खूप फायदा होणार आहे। चला तर आपण जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे तर राज्य, त्यांची राजधानी, तसेच लोकनृत्य, आदिवासी जमाती, आदिवासी जाती त्या कोणत्या राज्यामध्ये राहतात, त्यानंतर औष्णिक प्रकल्प, त्यानंतर स्थलांतरित शेतीचे प्रकार, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे ते आपण बघूया। त्यानंतर अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने, त्यानंतर फळे, पिके त्यांच्या वेगवेगळ्या जाती, रेल्वे विभाग, विमानतळे, उच्च न्यायालये, जीवनसत्वे, विद्यापीठे, त्यानंतर समाधीस्थळे, कृषी विद्यापीठे, नद्या त्यांच्या उपनद्या, राज्य आणि राजधान्या, राष्ट्रपती, पंतप्रधान, ज्योतिर्लिंगे, अष्टविनायके, थंड हवेची ठिकाणे या व्यतिरिक्त भरपूर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण आता पहिल्यांदा बघूया भारतातील 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, त्यांची राजधानी आणि त्यांची स्थापना केव्हा झाली ते देखील आपण क्रमाने बघूया। बघा, आजच्या स्थितीत भारतात 28 राज्य आहे आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे। 10 डिसेंबर 1953 रोजी फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली भाषांवर प्रांतरचना आयोगाची स्थापना झाली होती। इथे देखील तुम्हाला प्रश्न विचारतात की फाजल अली आयोगाची स्थापना केव्हा झाली होती, तर बघा 1953। त्यानंतर असा प्रश्न येतो की फाजल अली कमिशन कशासाठी होते, तर बघा राज्य भाषांवर राज्य पुनर्रचनेसाठी ते होते। बघा, या आयोगानुसार 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले गेले। याच्यावरती प्रश्न येतो की भारतामध्ये सुरुवातीला किती राज्य होते किंवा सुरुवातीला किती केंद्रशासित प्रदेश होते, तर लक्षात असू द्या भारतामध्ये सुरुवातीला 14 राज्य होते आणि 6 केंद्रशासित प्रदेश होते। त्यानंतर बघा आपण बघूया क्रमाने राज्य आणि राजधानी आणि त्यांची स्थापना। बघा, आपल्यासमोर पहिले राज्य आहे आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे अमरावती। नवीन आहे विचारतात त्यामुळे लक्षात राहू द्या। आणि राज्याची स्थापना, तर बघा भाषांवर प्रांतरचनेनुसार सुरुवातीला कोणते राज्य निर्माण झाले, तर बघा आंध्र प्रदेश। कोणते? आंध्र प्रदेश। वारंवार त्याच्यावरती प्रश्न येतो त्यामुळे लक्षात राहू द्या आंध्र प्रदेश 1953। त्यानंतर बघा समोर आहे आसाम। आसाम राज्याची राजधानी आहे गुवाहाटी आणि राज्याची निर्मिती आहे 1956। बघा, आपल्याला सुरुवातीच्या 2 किंवा 3च राज्यांची निर्मिती केव्हा झाली हे लक्षात ठेवा। बघा, जास्त राज्यांची निर्मिती विचारत नाही, फक्त जे राज्य लेटेस्टमध्ये तयार झालेले आहे, कोणत्या राज्यातून तयार झाले आहे तेच आपल्याला त्याचं वर्ष विचारलं जाऊ शकतं। त्यानंतर आहे बिहार। बिहार राज्याची राजधानी आहे पटना। कर्नाटक। कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगलोर। त्यानंतर आहे केरळ। केरळ राज्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम। त्यानंतर आहे मध्य प्रदेश। मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ। त्यानंतर बघा ओडिसा। ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर। बघा, मी फास्टमध्ये वाचत जाईल कारण की आपल्याला खूप माहिती बघायची आहे। तुम्ही फक्त एक रिव्हिजन म्हणून व्यवस्थित व्हिडिओ बघा। त्यानंतर बघा राजस्थान। राजस्थानची राजधानी आहे जयपूर। त्यानंतर आहे तामिळनाडू। तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई। त्यानंतर बघा उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ। पश्चिम बंगाल। पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता। त्यानंतर आहे महाराष्ट्र। महाराष्ट्राची राजधानी
मुंबई. आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना आहे 1 मे 1960. बघा 1 मे 1960 महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रासोबत गुजरात. म्हणजे बघा जे मुंबई राज्य होते, मुंबई राज्याचे राज्य निर्माण झाले दोन, एक महाराष्ट्र आणि गुजरात. तर बघा त्याचीसुद्धा स्थापना लक्षात राहू द्या 1 मे 1960. लक्षात राहील. गुजरातची आहे गांधीनगर, महाराष्ट्राची राजधानी मुंबई, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. हे महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या 1960. त्यानंतर बघू आपण नागालँड. नागालँडची राजधानी कोहिमा, नागालँडची राजधानी कोहिमा. महाराष्ट्र राज्यानंतर निर्माण झालेले राज्य नागालँड. त्यानंतर बघा पंजाब. पंजाबची राजधानी आहे चंदीगड, पंजाबची राजधानी चंदीगड. लक्षात राहू द्या. पंजाब हरियाणा, काय पंजाब आणि हरियाणा यांची जी राजधानी आहे ती आहे चंदीगड. याच्यावरती प्रश्न येतो. बघा चंदीगड हा स्वतः एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि बघा पंजाब आणि हरियाणा यांची देखील राजधानी चंदीगड आहे, हे तुम्ही लक्षात राहू द्या. आणि त्याची निर्मिती देखील 1 नोव्हेंबर 1966. बघा पंजाब आणि हरियाणा 1 मे 1966. त्यानंतर बघा समोर आहे हिमाचल प्रदेश. बघा हिमाचल प्रदेशचे आहे शिमला, हिमाचल प्रदेश आहे शिमला. त्यानंतर आहे मेघालय, मेघालयचे आहे शिलाँग, मेघालयची राजधानी शिलाँग. मणिपूर. बघा मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ, मणिपूरची राजधानी इम्फाळ. त्यानंतर आहे त्रिपुरा, त्रिपुराची राजधानी आहे आगरतळा. लक्षात राहू द्या त्रिपुरा, त्रिपुराची राजधानी आगरतळा. बघा सिक्कीम, सिक्कीमची राजधानी गंगटोक, सिक्कीमची राजधानी गंगटोक. अरुणाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर, अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर. त्यानंतर समोर आहे मिझोराम, मिझोरामची राजधानी आहे एजॉल, मिझोराम, मिझोरामची राजधानी एजॉल. त्यानंतर आहे गोवा, गोव्याची राजधानी पणजी. आणि गोव्याची निर्मिती देखील लक्षात ठेवा 30 मे 1987. केव्हा? 30 मे 1987. आणि बघा गोवा राज्याच्या निर्मितीसाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते हे देखील लक्षात राहू द्या. बघा गोवा पणजी 30 मे 1987. त्यानंतर बघा छत्तीसगड, छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर, छत्तीसगडची राजधानी रायपूर. त्यानंतर उत्तरांचल, उत्तरांचल किंवा उत्तराखंड डेहराडून. लक्षात राहू द्या डेहराडून. त्यानंतर आहे झारखंड, झारखंडची राजधानी आहे रांची, झारखंडची राजधानी आहे रांची. तेलंगणा. बघा हे लक्षात राहू द्या तेलंगणा, तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. आणि निर्मिती लक्षात राहू द्या 2 जून 2014. काय 2 जून 2014. लक्षात राहू द्या, महत्त्वाचं आहे, त्याच्यावरती प्रश्न हा येतो. अशा प्रकारे आपण राज्य, राजधानी आणि महत्त्वाचे म्हणजे जी वर्ष आहे केव्हा निर्माण झाली, जी महत्त्वाची वर्ष आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलं आहे. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. इथं तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की बघा जम्मू काश्मीर राज्य जे पहिले राज्य होते ते बघा 31 ऑक्टोंबर 2019. लक्षात राहू द्या ही तारीख किंवा नोट्स करून घ्या, महत्त्वाची आहे. 31 ऑक्टोंबर 2019 रोजी त्यांना केंद्रशासित प्रदेशाचा काय दर्जा देण्यात आला. जम्मू आणि काश्मीर 2 वेगवेगळी केंद्रशासित प्रदेश झाले. बघा विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. त्यामुळे भारतातील राज्यांची संख्या 29ची 28 झाली. पहिले किती होती 29, आता किती आहे 28. त्यानंतर बघा समोरील बघू आपण. बघा आपल्यासमोर आहे आंतरराष्ट्रीय सीमा. तर बघा आंतरराष्ट्रीय सीमा इथे ज्या 3 आहे आंतरराष्ट्रीय सीमा, त्या व्यतिरिक्त देखील ज्याच्यावरती प्रश्न हा वारंवार विचारला जातो त्या मी तुमच्यासाठी 2-3 दुसऱ्या देशांच्या सीमा घेतलेल्या आहे, त्यासुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहे. बघा भारत आणि पाकिस्तान, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आहे रेड क्लिफ लाईन. बघा हे तुमचं पाठच झालं असेल, भारत पाकिस्तान, भारत चीन, बरोबर आहे. तरी पण एक रिव्हिजन म्हणून, पूर्ण रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. भारत पाकिस्तान काय आहे रेड क्लिफ, रेड क्लिफ. आणि त्याची लांबी जर विचारलं 3323 किलोमीटर. त्यानंतर आहे भारत चीन. तर बघा भारत चीन मॅकमोहन लाईन, भारत चीन मॅकमोहन लाईन किती 4056 किलोमीटर. लक्षात राहू द्या मॅकमोहन लाईन भारत चीन दरम्यान 4056. त्यानंतर आहे पाकिस्तान, पाकिस्तान अफगाणिस्तान किती, कोणती ड्युरँड लाईन, ड्युरँड लाईन भारत आणि भारत नाही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. त्यानंतर आहे अंदमान निकोबार. बघा
याच्यावरती देखील प्रश्न हा येतो. लक्षात राहू द्या, अंदमान निकोबार 10 डिग्रीचा चॅनल किंवा 10 डिग्री अंशामध्ये आहे. त्यानंतर काय विचारता, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया. बघा, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यावरती देखील प्रश्न विचारतात. तर बघा 38 डिग्री, किती 38 डिग्रीची जी लाईन आहे ती दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये आहे. त्यानंतर विचारतात, हिंडेनबर्ग लाईन कोणत्या देशांदरम्यान आहे. तर बघा लक्षात राहू द्या, हिंडेनबर्ग लाईन ही पोलंड आणि जर्मनी यांच्या दरम्यान ही लाईन आहे. महत्त्वाचे आहे, बघा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. त्यानंतर बघू समोरचा टॉपिक. बघा आपल्यासमोर आहे भारतातील प्रमुख थंड हवेची ठिकाणे. आपण बघूया महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे जे की परीक्षेला विचारली जातात. तर बघा उत्तरांचल, पहिले राज्य उत्तरांचल म्हणजेच उत्तराखंड. तर बघा नैनिताल, अल्मोडा, मसुरी आणि राणीखेत. बघा चारही थंड हवेचे ठिकाणे महत्त्वाचे आहे, परीक्षेमध्ये विचारतात. लक्षात राहू द्या, उत्तरांचल, नैनिताल, अल्मोडा, मसुरी आणि राणीखेत. त्यानंतर आहे केरळ. तर बघा केरळमध्ये आहे पोनमुडी आणि मुन्नार. काय, पोनमुडी, मुन्नार. त्यानंतर बघा गुजरातमधील महत्त्वाचा आहे सापुतारा. बघा सापुतारा, गेला असाल फिरायला तुम्ही. त्यानंतर आहे जम्मू काश्मीर. तर बघा जम्मू काश्मीरमधील महत्त्वाचे कोणते, श्रीनगर, गुलमर्ग. काय, श्रीनगर आणि गुलमर्ग. पहलगाम हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा कर्नाटकमध्ये बघा केमुनुगुडी आणि मेडिकेरी. थोडे दक्षिण भारतातील जे राज्य आहे त्यांची नावं थोडीशी अवघड असतात, मुडीगुडी. त्यानंतर बघा तामिळनाडूमध्ये आहे कोडाई कॅनर. त्यानंतर आहे यारकाउड आणि येलगिरी, उटी. बघा उटीवरती विचारला जातो प्रश्न, उटी आणि कुन्नूर. त्यानंतर बघा समोरचे राज्य पश्चिम बंगाल आहे. पश्चिम बंगालमध्ये आहे दार्जिलिंग देखील महत्त्वाचे आहे. दार्जिलिंग आणि कालिम्पॉंग. काय, दार्जिलिंग आणि कालिम्पॉंग यामध्ये दार्जिलिंग तुम्ही लक्षात ठेवा, पश्चिम बंगालमध्ये आहे दार्जिलिंग. त्यानंतर बघा मध्य प्रदेशमधील पंचमढी महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न हा येतो. मी जे महत्त्वाचं आहे ते सर्व प्रश्न आलेले आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर महाराष्ट्रामधील एकही थंड हवेचं ठिकाण आपल्याला सोडायचं नाही, सर्व थंड हवेचे ठिकाणे व्यवस्थित करायचे आहे. बघा महाराष्ट्रामध्ये बघा महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी, लोणावळा, खंडाळा, अंबोली, भंडारदरा, चिखलदरा, तोरणमाळ, म्हैसमाळ. काय, महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी, लोणावळा, खंडाळा, अंबोली, सिंधुदुर्ग, भंडारदरा नगरमध्ये. त्यानंतर चिखलदरा, अमरावती, तोरणमाळ, नंदुरबार, म्हैसमाळ, छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर बघा समोरला आहे मणिपूर बघा उखरुल, मणिपूरमधील उखरुल. त्यानंतर मेघालयमध्ये शिलाँग. हे एक लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर राजस्थानमधील देखील माउंट आबू, भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे माउंट आबू. मेघालय देखील शिलाँग, लक्षात राहू द्या. त्यानंतर हिमाचल प्रदेश. बघा हिमाचल प्रदेशमधील भरपूर ठिकाणे थंड हवेचे आहे, ते देखील आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. सिमला, डलहौसी, सर्व महत्त्वाचे, सर्व लक्षात ठेवा हिमाचल प्रदेशमधील देखील. त्यानंतर कुलू, त्यानंतर कसौली, चैल, धर्मशाला. त्यानंतर मनाली, सोलान. काय, सिमली, डलहौसी, कुलू, कसौली, चैल, धर्मशाला, मनाली आणि सोलान. त्यानंतर बघा उत्तर प्रदेशमधील कौसानी. त्यानंतर बघू आपण पुढील टॉपिक. बघा त्यानंतरचा टॉपिक आहे भारताचे पंतप्रधान. बघा भारताला आजपर्यंतचे लाभलेले सर्व पंतप्रधान आपण बघणार आहोत, तसेच त्यांचा कार्यकाळ देखील बघणार आहोत. तोच कार्यकाळ बघू जो परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल. सर्व कार्यकाळ पाठ करण्याची किंवा पाहण्याची आपल्याला आवश्यकता नाही, कारण की परीक्षेमध्ये तसं काही विचारलं जात नाही. तर बघा पहिले पंतप्रधान आपल्या सर्वांना माहीत असेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कार्यकाळ महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964. बघा 47 ते 64, 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964. त्यानंतर आहे गुलझारीलाल नंदा. बघा
गुलझारीलाल नंदा हे 2 ठिकाणी आहे आणि हे जे आहे अल्पकाळासाठी आपण त्याला काय शब्द वापरतो ती अल्पकाळासाठी ते पंतप्रधान झालेले आहे, तात्पुरत्या स्वरूपाचे. बघा तात्पुरत्या स्वरूपाचे पंतप्रधान आहे गुलझारीलाल नंदा. बघा 27 मे 1964 ते 9 जून 1964 म्हणजे अगदी 10-12 दिवसांचा त्यांना कालावधी मिळाला. त्यानंतर बघा गुलझारीलाल नंदा त्यानंतर पुन्हा लालबहादूर शास्त्री तात्पुरत्या स्वरूपात 11 जानेवारी ते 24 जानेवारी म्हणजे अगदी 10-12 दिवस. त्यानंतर आहे इंदिरा गांधी. बघा इंदिरा गांधी यांचा कार्यकाल महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. इंदिरा गांधी 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977. बघा दोन्ही तारखा 24 आहे, जानेवारी आणि मार्च. 1966 1977. बघा 66 77 24 फक्त काय जानेवारी इथं मार्च आहे, लक्षात राहू द्या इंदिरा गांधी यांचा कालावधी. आणि बघा ही जी 24 जानेवारी हा जो दिवस आहे, हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतो आपण, तर बघा बालिका दिवस. कोणता? बालिका दिवस म्हणून आपण साजरा करतो 24 जानेवारी. महत्त्वाचा आहे, याच्यावरती देखील प्रश्न येतो. त्यानंतर आहे मोरारजी देसाई, त्यांच्यानंतर चरण सिंग, त्यानंतर पुन्हा इंदिरा गांधी. बघा इंदिरा गांधींचा दुसरा कार्यकाळ 14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोंबर 1994 पर्यंत. 84 पर्यंत. किती? लक्षात राहू द्या 84 पर्यंत, 80 ते 84. त्यानंतर बघा राजीव गांधी. कोण? राजीव गांधी यांचा कार्यकाळ आहे 84 ते 89 राजीव गांधी. त्यानंतर आहे व्ही पी सिंग. कोण? व्ही पी सिंग. त्यानंतर आहे चंद्रशेखर. त्यानंतर आहे पी व्ही नरसिंहराव. बघा पी व्ही नरसिंहराव यांचा देखील कार्यकाळ लक्षात ठेवता आला तर ठेवा. बघा 91 ते 96 पी व्ही नरसिंहराव. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी, महत्त्वाची व्यक्तिमत्व आहे आणि यांचा कार्यकाळ देखील महत्त्वाचा आहे. किती? 16 मे 1996 ते 1 जून 1996 म्हणजे 1996 मध्ये ते PM होते. 1996 अटल बिहारी वाजपेयी. त्यानंतर आहे HD देवगौडा. काय? HD देवगौडा. त्यानंतर आहे इंद्रकुमार गुजराल. त्यानंतर आहे अटल बिहारी वाजपेयी, दुसरा कार्यकाळ 1998 ते 2004 पर्यंत. त्यानंतर आहे मनमोहन सिंग 2004 ते 2014. त्यानंतर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी, म्हणजे आजपर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. केव्हापासून? तर बघा 26 मे 2014 पासून ते आजपर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. तर बघा क्रमानुसार ते 14वे आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतर बघू समोरचा टॉपिक. बघा त्यानंतर आपल्यासमोर टॉपिक आहे भारताच्या शेजारील 7 देशांना लागून असणाऱ्या भारतातील 17 राज्यांच्या सीमा. 7 देश आणि 17 राज्यांच्या सीमा भारतातील इतर देशांना लागून आहे, लक्षात राहू द्या. 7 आणि 17, 7 देश 17 राज्यांच्या सीमा. बघा आता आपण बघणार आहोत शेजारील राज्य आणि त्या भारतातील राज्याला, भारताच्या म्हणजे कोणत्या राज्यांच्या सीमा त्या देशाला लागलेल्या आहे, एकूण राज्य आणि सीमांचे प्रमाण, किती टक्के सीमा भारताची त्या देशाला लागलेली आहे. बघा आपल्यासमोर पहिला देश आहे बांगलादेश. आता बांगलादेशाला भारतातील 5 राज्यांच्या सीमा ह्या लागलेल्या आहे. ती 5 राज्य कोणती? तर पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. बघा बांगलादेशाला पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम 5 राज्यांच्या सीमा 27% क्षेत्र नाही तर 27% जो सीमा आहे आपली, ती सीमा बांगलादेशाला लागलेली आहे. त्यानंतर आहे चीनची सीमा. बघा जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. बघा चीन या देशाची सीमा भारतातील 6 राज्यांना लागलेली आहे. किती? 6 राज्यांना लागलेली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. भारताची सीमा 23% लागलेली आहे. टक्केवारीमध्ये शक्यतो विचारलं जात नाही,
परंतु बघून घ्या. त्यानंतर आहे पाकिस्तान. बघा पाकिस्तानची जी सीमा आहे 4 राज्यांची सीमा पाकिस्तानला लागलेली आहे. किती? 4 राज्यांची सीमा लागलेली आहे आणि 22% ही टक्के 1 मिनटं 22% जी सीमा लागलेली आहे ती लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा नेपाळ. नेपाळची सीमा उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम. नेपाळची सीमा 5 राज्यांना लागलेली आहे. कोणकोणते? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम. त्यानंतर आहे म्यानमार. तर बघा म्यानमारची सीमा लागलेली आहे अरुणाचल प्रदेशला, नागालँडला, मणिपूरला आणि मिझोरामला. म्यानमारची सीमा अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम 4 राज्यांची सीमा. त्यानंतर आहे भूतान. तर बघा भूतानला सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश. लक्षात राहू द्या. पश्चिम बंगाल देखील थोडासा लागलेला आहे, वरती ते टोक गेलं आहे ते भूतानला लागलेलं आहे पश्चिम बंगालचं. त्यानंतर बघा अफगाणिस्तान. अफगाणिस्तानला फक्त जम्मू काश्मीर थोड्याशा प्रमाणात लागलेला आहे. किती? 0.7%. 0.7% इतकी अफगाणिस्तानची सीमा जम्मू काश्मीरला आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर आपला समोरचा टॉपिक बघू. बघा त्यानंतर काय आहे? भारतातील प्रमुख नद्या. आता बघा भारतातील नद्या त्यांची लांबी बघू आणि त्यांचे उगमस्थान हे देखील आपण बघूया. बघा आपल्यासमोर पहिली नदी कोणती आहे? ब्रह्मपुत्रा. तर बघा ब्रह्मपुत्राची भारतातील एकूण लांबी आहे 2900, म्हणजे जवळजवळ 3000 किलोमीटर ती आहे. ब्रह्मपुत्रा 2900 सर्वात लांब नदी. त्यानंतर बघा आता सर्वात लांब नदी म्हणजे ती भारतातून जर विचार केला तर गंगा आहे, परंतु ब्रह्मपुत्रा ही सर्वात लांब नदी आहे. म्हणजे ती भूतान वगैरे बांगलादेश अशा या मार्गे ती जाते, म्हणून ती सर्वात लांब आहे. बघा ती उगमस्थान आहे मानस सरोवर, तिबेट. काय? मानस सरोवर, तिबेट येथे ती उगम पावते. त्यानंतर आहे सिंधू नदी. बघा सिंधू नदीची लांबी आहे 2880 किलोमीटर. 2880 किलोमीटर. सिंधू नदीचा उगम देखील मानस सरोवर, हिमालय, तिबेटमध्येच होतो. ब्रह्मपुत्रा आणि सिंधू. ब्रह्मपुत्रा येते पूर्वेकडे आणि सिंधू जाते पश्चिमेकडे. त्यानंतर बघा गंगा नदी. गंगा नदीचा उगम आहे गंगोत्री, म्हणजे पश्चिम हिमालयामध्ये. कुठे? पश्चिम हिमालयामध्ये गंगोत्री या ठिकाणी गंगा नदीचा उगम आहे. आणि ही जी लांबी आहे हे आपल्यासाठी महत्त्वाची आहे. बघा 25-25 असं जरी लक्षात ठेवलं तरी मग लक्षात राहून जातं की गंगा नदीची लांबी किती आहे? 2525 किलोमीटर इतकी गंगा नदीची लांबी आहे. त्यानंतर येते गोदावरी. बघा गोदावरीची लांबी आहे 1465. महत्त्वाचं आहे आपल्यासाठी हे देखील बरं का. 1465 त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे उगम पावते. त्यानंतर आहे कृष्णा. कृष्णा देखील आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची. 1400 महाबळेश्वर, सातारा. नर्मदा IMP करून ठेवा. नर्मदा 1310 भारतातून किती? 45 किंवा काही ठिकाणी 54 आहे, तर लक्षात राहू द्या 45 किंवा 54. नर्मदा नदी अमरकंटक मध्य प्रदेश येथून उगम पावते. अमरकंटक मध्य प्रदेशमधून उगम पावते. त्यानंतर आहे चंबळ. चंबळ नदी. चंबळ नदीची लांबी आहे 960. ती उगम पावते जनपावा टेकडी. कोणती? जनपावा टेकडी मध्य प्रदेशमध्ये आहे, तिथे ती चंबळ नदी उगम पावते. त्यानंतर आहे महानदी. महानदीची लांबी आहे 858. उगम पावते सिहावा, छत्तीसगड. काय? सिहावा, छत्तीसगड. कोणती नदी? महानदी. त्यानंतर आहे सोन नदी. सोन किंवा शोण नदी असे देखील म्हणतात. 784 किलोमीटर लांबी आहे. उगम पावते अमरकंटक मध्य प्रदेश. महत्त्वाचं आहे अमरकंटक मध्य प्रदेश. अमरकंटक मध्य प्रदेश इथे अजून कोणती नदी उगम पावते? आपण वरती बघितलं कोणती, तर नर्मदा. नर्मदा नदी देखील अमरकंटक येथेच उगम पावते आणि शोण नदी देखील अमरकंटक येथेच उगम पावते. त्यानंतर आहे कावेरी. कावेरीची लांबी आहे 760. ती उगम पावते ब्रह्मगिरी, कुर्ग, कर्नाटकमध्ये उगम पावते. ब्रह्मगिरी डोंगरावरती कुर्ग या ठिकाणी उगम पावते. कोणती? कावेरी. त्यानंतर आहे तापी. तापी देखील महत्त्वाचे आहे. 730 किलोमीटर लांबी आहे
आणि बैतूल मध्य प्रदेश, काय बैतूल मध्य प्रदेशमध्ये ती उगम पावते. त्यानंतर आहे साबरमती. बघा साबरमतीची लांबी आहे 371 किलोमीटर आणि ती उगम पावते आरवली पर्वतरांग. बघा आरवलीमधील महत्त्वाची नदी आहे साबरमती, लक्षात राहू द्या. त्यानंतर बघू समोरचा टॉपिक. आता आपण बघूया भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची समाधीस्थळे. याच्यावरती देखील भरपूर परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहे. महत्त्वाचा टॉपिक आहे, लक्षपूर्वक बघा. प्रसिद्ध व्यक्तींची समाधीस्थळे, व्यक्ती समाधीस्थळ आणि ते कोणत्या शहरामध्ये आहे ते बघूया. पंडित जवाहरलाल नेहरू यांची समाधीस्थळ शांतिवन, ठिकाण दिल्ली. त्यानंतर महात्मा गांधी, बरेचशा म्हणजे भरपूर महत्त्वाच्या व्यक्तींचे समाधीस्थळ हे दिल्लीमध्येच आहे. असे मोजके आहे की जे दुसऱ्या शहरामध्ये आहे. बघा महात्मा गांधी राजघाट. त्यानंतर लालबहादूर शास्त्री विजय घाट दिल्लीमध्येच आहे. मोरारजी देसाई अभय घाट, काय मोरारजी देसाई अभय घाट. चौधरी चरण सिंग किसान घाट. त्यानंतर आहे पी.व्ही. नरसिंहराव घाट, लक्षात राहू द्या. बघा पंडित नेहरू काय शांती करत होते. महात्मा गांधींचे राज्य होते. एक ट्रिक्सने कसं लक्षात ठेवू आपण ते सांगतोय. पंडित जवाहरलाल नेहरू शांती करत, बरोबर, शांतीदूत म्हणून ते चीनला गेले असं आपण लक्षात ठेवू शकतो. महात्मा गांधींचे राज्य होते. महात्मा गांधींचे सर्व व्यक्ती ऐकत होते, म्हणजे महात्मा गांधी राज्यकरी. लालबहादूर शास्त्री विजय घाट, लालबहादूर शास्त्रींचा काय झाला, विजय झाला. त्यानंतर मोरारजी काय देती, अभय देती. चौधरी चरणसिंग किसान घाट, चौधरी काय किसान होते. असं याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवू शकतात, कारण की बघा याच्यावरती प्रश्न हा येतो, त्यामुळे आपल्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने लक्षात ठेवणंच आहे. त्यानंतर काय आहे, पी.व्ही. नरसिंह झालं, पी.व्ही. घाट. त्यानंतर बघा चंद्रशेखर स्मृतिस्थळ. त्यानंतर ज्ञानी झैलसिंग काय एकता स्थळ. बाबू जगजीवनराम समता स्थळ, दिल्ली या ठिकाणीच आहे. चौधरी देवीलाल, बघा चौधरी आपण चरणसिंग बघितलं वरती दिल्लीला, आणि चौधरी देवीलाल संघर्ष स्थळ महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. इंदिरा गांधी, बघा याच्यावरती प्रश्न आलेला आहे. इंदिरा गांधी शक्तीस्थळ. इंदिरा गांधींकडे काय होती, भरपूर पॉवर होती, शक्ती होती. इंदिरा गांधी शक्तीस्थळ. राजीव गांधी वीरभूमी. राजीव गांधी हे काय झाले, वीरगतीला प्राप्त झाले. राजीव गांधी वीरभूमी, लक्षात ठेवण्यासाठी ठीक सांगतोय बरं का, नाहीतर वेगळा अर्थ नका घेऊ. बघा राजीव गांधी वीरभूमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये काय होतं, चैतन्य होतं. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्थळ बघा दादर कुठे आहे, तर मुंबई या ठिकाणी, लक्षात राहू द्या. मुंबई या ठिकाणी आहे, वेगळा आहे म्हणून सांगतो. त्यानंतर बघा शंकर दयाळ शर्मा कर्मभूमी दिल्ली. यशवंतराव चव्हाण कराड प्रीतिसंगम, कृष्णा आणि कोयना यांच्या संगमावरती कराड प्रीतिसंगम त्याला आपण म्हणतो, हे देखील लक्षात राहू द्या. याच्यावरती प्रश्न आला आहे, महत्त्वाचा आहे, प्रश्न येऊ शकतो आणि प्रश्न आलेला देखील आहे, त्यामुळे IMP करून ठेवा, प्रीतिसंगम कराड. त्यानंतर बघू आपण समोरचा टॉपिक. बघूया भारताचे राष्ट्रपती. बघा पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. महत्त्वाचे व्यक्तिमत्व याच्यावरती प्रश्न येतो. पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कार्यकाळ देखील लक्षात ठेवा, 1950 ते 1962, 26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962. त्यानंतर आहे सर्वपल्ली राधाकृष्ण. त्यानंतर आहे डॉक्टर झाकीर हुसेन. त्यानंतर आहे वराह व्यंकटगिरी. त्यानंतर आहे मोहम्मद हिदायतुल्ला. वराह व्यंकटगिरी यांच्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला. त्यानंतर आहे वराह व्यंकटगिरी, म्हणजे दुसऱ्यांदा देखील वराह व्यंकटगिरी झाले. त्यानंतर आहे
फतरुद्दीन अली अहमद. कोण? फतरुद्दीन अली अहमद. त्यानंतर आहे बी डी जत्ती. बी डी जत्ती तात्पुरत्या स्वरूपाचे होते. त्यानंतर आहे नीलम संजीव रेड्डी. नीलम संजीव रेड्डी याच्यावरती प्रश्न येतो, महत्त्वाचा आहे, लक्षात राहू द्या. कालावधी बघा 25 जुलै 1977 ते 1982. नीलम संजीव रेड्डी पहिले बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती. काय? पहिले बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती आहे. त्यानंतर काय आहे? ग्यानी झैलसिंग. लक्षात राहू द्या, ग्यानी झैलसिंग. त्यानंतर आहे रमाशंकर व्यंकट रमन. रमाशंकर व्यंकट रमन. त्यानंतर आहे शंकर दयाळ शर्मा. डॉक्टर शंकर दयाळ शर्मा. त्यानंतर के आर नारायण. त्यानंतर आहे ए पी जे अब्दुल कलाम. बघा, ए पी जे अब्दुल कलाम यांचा कार्यकाळ देखील महत्त्वाचा आहे, लक्षात राहू द्या. 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाळ जो आहे 2002 ते 2007पर्यंत ए पी जे अब्दुल कलाम यांचा कार्यकाळ होता. समोर आहे प्रतिभा देवसिंग पाटील. यांचा कार्यकाळ देखील महत्त्वाचा आणि व्यक्ती देखील महत्त्वाची. पहिल्या महिला राष्ट्रपती, लक्षात राहू द्या. बघा, 25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012 म्हणजे 2007 पासून 2012पर्यंत प्रतिभाताई पाटील ह्या राष्ट्रपती होत्या. त्यानंतर आहे प्रणव मुखर्जी. कोण? प्रणव मुखर्जी 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017. त्यानंतर आहे रामनाथ कोविंद. कोण? रामनाथ कोविंद 14वे होते रामनाथ कोविंद. त्यांचा कार्यकाळ होता 25 जुलै 2017 पासून ते कितीपर्यंत होता? आता राष्ट्रपती बदललेला आहे, इथं अपडेट झालेलं नाही, लक्षात राहू द्या. 25 जुलै 2017 पासून ते 22पर्यंत ते होते, किंवा 22पर्यंत ते होते. त्यानंतर बघा, आत्ताचे जे राष्ट्रपती आहे ते कितव्या क्रमांकाचे आहे आणि त्यांचे नाव, त्यांच्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे याचे उत्तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. त्यानंतर बघू आपण समोर काय आहे ते. आपण बघणार आहोत भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्याने. तर बघू राष्ट्रीय उद्याने, त्यानंतर ते राष्ट्रीय उद्यानामध्ये कोणत्या प्राण्यासाठी ते राष्ट्रीय उद्यान फेमस आहे. त्यानंतर बघू आपण स्थान बघू आणि कोणत्या राज्यामध्ये ते राष्ट्रीय उद्यान येते. तर बघा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातील बघा बोरिवली, मुंबई या ठिकाणी, बोरिवली या ठिकाणी ते राष्ट्रीय उद्यान आहे. असा देखील प्रश्न येतो की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून कोणती नदी वाहते? तर बघा, दहिसर नदी ही बोरिवली राष्ट्रीय उद्यानातून म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहते. त्यानंतर आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. बघा, हे देखील महाराष्ट्रामध्ये आहे. ताडोबा चंद्रपूरमध्ये आहे. आणि कोणत्या प्राण्यासाठी? तर मगर आणि वाघ. तर बघा, चंद्रपूरमध्ये आहे मगर प्रजनन केंद्र. तसेच वाघांसाठी ताडोबा राष्ट्रीय उद्यान फेमस आहे. त्यानंतर आहे प्रियदर्शनी इंदिरा गांधी पेंच राष्ट्रीय उद्यान. बघा, आता हे पेंच 2 प्रकारचे आहे. एक आहे प्रियदर्शनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान पेंच कोठे आहे? तर सिवनी मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि एक आहे पेंच राष्ट्रीय उद्यान पंडित जवाहरलाल नेहरू पेंच राष्ट्रीय उद्यान. तर ते कोठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे, नागपूर. त्यानंतर बघा, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे गोंदियामध्ये. हे देखील महाराष्ट्रामध्येच आहे. त्यानंतर आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान. कोणते? जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान, लक्षात राहू द्या, पहिले. ते वाघांसाठी प्रसिद्ध आहे. नैनिताल उत्तराखंडमध्ये ते येते, लक्षात राहू द्या. जिम कार्बेटवरती भरपूरदा हे प्रश्न आलेले आहे. त्यानंतर आहे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान. आता बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर म्हैसूरमध्ये बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आहे. आणि ते कर्नाटक, कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक राज्यामध्ये बांदीपूर हे राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर आहे भिवपुरी. बघा, भिवपुरी किंवा शिवपुरी. तर बघा, हे राष्ट्रीय उद्यान आहे मध्य प्रदेशमध्ये हे राष्ट्रीय उद्यान आहे. कोणते? शिवपुरी राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश. त्यानंतर आहे कान्हा राष्ट्रीय उद्यान आहे
वाघांसाठी प्रसिद्ध. कशासाठी? वाघांसाठी प्रसिद्ध आहे कान्हा राष्ट्रीय उद्यान आणि ते आहे मांडला या ठिकाणी मध्य प्रदेशामध्ये. कोणते? कान्हा राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर आहे काझीरंगा. बघा काझीरंगावरती देखील भरपूरदा प्रश्न येतो. काझीरंगा एकशिंगी गेंडा, भारतातील फेमस राष्ट्रीय उद्यान काझीरंगा एकशिंगी गेंड्यासाठी. ते आहे जोरहाट आसाममध्ये. कोठे? जोरहाट आसाम या ठिकाणी ते आहे. त्यानंतर आहे भरतपूर. बघा भरतपूर कोठे आहे? राजस्थानमध्ये. भरतपूर राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? पक्ष्यांसाठी. भरतपूरचे दुसरे नाव काय? तर बघा केवलादेव. कोणते? केवलादेव. लक्षात राहू द्या. भरतपूर राजस्थान. त्यानंतर आहे बन्नरघट्टा. बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. कोणते? बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान हत्तींसाठी. बेंगळूर या शहरामध्ये ते कर्नाटक राज्यामध्ये आहे. लक्षात राहू द्या. आणि कर्नाटकचा राज्य प्राणी देखील हत्तीच आहे, हे देखील लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा काय आहे? वल्वदार राष्ट्रीय उद्यान. बघा वल्वदार राष्ट्रीय उद्यान आहे. तर लांडगे या प्राण्यासाठी प्रसिद्ध भावनगर या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये ते आहे. त्यानंतर बघा गिंडा राष्ट्रीय उद्यान. गिंडा राष्ट्रीय उद्यान आहे चेन्नई या ठिकाणी तामिळनाडू राज्यामध्ये. त्यानंतर आहे नागरहोल राष्ट्रीय उद्यान. बघा नागरहोल याच्यावरती देखील प्रश्न येतो. कुर्ग आहे. कुर्ग या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये. त्यानंतर आहे बेटला राष्ट्रीय उद्यान. कोणते? बेटला राष्ट्रीय उद्यान वाघांसाठी प्रसिद्ध आहे. पलामू या ठिकाणी झारखंड या राज्यामध्ये. हे होते महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान. याच्या व्यतिरिक्त अजून देखील भरपूर राष्ट्रीय उद्यान आहे. आपण फक्त महत्त्वाचे बघत आहोत. बघा राष्ट्रीय उद्यानं महत्त्वाचे आहे. परत एकदा रिव्हिजन मारू. बेटला आहे झारखंडमध्ये. नागरहोल आहे कर्नाटकमध्ये. गिंडी राष्ट्रीय उद्यान आहे तामिळनाडूमध्ये. वल्वदार आहे गुजरातमध्ये. त्यानंतर आहे बन्नरघट्टा कर्नाटकमध्ये. भरतपूर राजस्थान. काझीरंगा आसाम. कान्हा जे आहे कान्हा मध्य प्रदेशमध्ये. भिवपुरी मध्य प्रदेश. बांदीपूर कर्नाटक. जिम कार्बेट उत्तराखंड. नवेगाव बांध महाराष्ट्र. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी मध्य प्रदेश आणि पंडित जवाहरलाल नेहरू पेंच महाराष्ट्र. ताडोबा चंद्रपूरमध्ये. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली. त्यानंतर बघू समोरचा टॉपिक. आपण बघूया भारतातील प्रमुख अभयारण्य. आधी काय बघितलं? राष्ट्रीय उद्याने आणि आता बघू अभयारण्य. तर बघा कर्नाळा अभयारण्य. कर्नाळा अभयारण्य कोठे आहे? तर रायगड महाराष्ट्रामध्ये. रायगड या जिल्ह्यामध्ये ते आहे. पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे कर्नाळा. त्यानंतर आहे माळढोक पक्षी अभयारण्य आहे सोलापूर आणि नगर यांच्या अहमदनगर यांच्या बाँड्रीवरती महाराष्ट्र राज्यामध्ये. त्यानंतर आहे इंद्रावती जी आहे छत्तीसगडमधून जी इंद्रावती नदी महाराष्ट्रामध्ये येते त्या इंद्रावती नदीच्या एरियामध्ये आहे इंद्रावती अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध. गडचिरोलीला लागून आहे ते. त्यानंतर बघा सुलतानपूर जे आहे सुलतानपूर लेक अभयारण्य आहे हरियाणामध्ये गुरगाव या ठिकाणी. त्यानंतर आहे सिमलीपाल जे आहे वाघांसाठी. सिमलीपाल अभयारण्य वाघांसाठी आहे. लक्षात राहू द्या. ओडिशामध्ये ते मयूरभंज या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे दचिगम राष्ट्रीय उद्यान हरियाणामध्ये आहे. श्रीनगर जम्मू काश्मीरमध्ये. दचिगम अभयारण्य हरणांसाठी आहे श्रीनगर जम्मू काश्मीरमध्ये. त्यानंतर आहे रणथंबोर जे आहे रणथंबोर अभयारण्य आहे वाघांसाठी. सवाई माधवपूर या ठिकाणी राजस्थानमध्ये ते आहे. त्यानंतर आहे घटप्रभा जे आहे ते पक्ष्यांसाठी आहे आणि घटप्रभा कर्नाटक या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे मानस जे आहे ते वाघांसाठी आहे. मानस कशासाठी आहे? वाघांसाठी आहे आणि आसाममध्ये आहे. आसाममधील बारपेटा या ठिकाणी ते आहे. सुंदरबन ते आहे वाघांसाठी. आशियाई वाघ कोठे? तर सुंदरबनमध्येच आढळतात वाघांसाठी. त्यालाच काय म्हणतात? 24 परगणा जो एरिया आहे 24 परगणा पश्चिम बंगालमधील या ठिकाणी. त्यानंतर बघा रणथिट्टू अभयारण्य. रणथिट्टू हे अभयारण्य आहे पक्ष्यांसाठी. कशासाठी? पक्ष्यांसाठी. म्हैसूर कर्नाटक राज्यामध्ये रणथिट्टू अभयारण्य आहे म्हैसूरमध्ये.
त्यानंतर बघा दामला अभयारण्य आहे झारखंडमध्ये आणि सिंगभूम या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा इटागंकी आहे नागालँडमध्ये. नागालँडमधील कोहिमा या ठिकाणी हत्तींसाठी ते प्रसिद्ध आहे. त्यानंतर बघा इटागंकी दामला झालं. त्यानंतर बघा इटागंकी आहे नागालँडमध्ये, कोहिमा हत्तींसाठी. त्यानंतर आहे दांडेली जे आहे ते दांडेली या ठिकाणी कर्नाटकमध्ये आहे. दांडेली अभयारण्य आहे कर्नाटकमध्ये. त्यानंतर बघा परम्बीकुलम कुठे आहे तर केरळमध्ये. परम्बीकुलम केरळमध्ये आहे, वाघांसाठी ते प्रसिद्ध आहे. त्यानंतर आहे कावल अभयारण्य आहे आदिलाबाद तेलंगणामध्ये आहे, लक्षात राहू द्या. बघा महत्त्वाचे आहे, आपण एकदा पुन्हा रिव्हिजन करू. कावल जे आहे तेलंगणामध्ये, परम्बीकुलम केरळमध्ये, दांडेली आहे कर्नाटकमध्ये, इटागंकी आहे नागालँडमध्ये, नागालँड. त्यानंतर दामला आहे झारखंडमध्ये, रणथिट्टू आहे कर्नाटकमध्ये. त्यानंतर बघा 24 परगणा या ठिकाणी म्हणजे पश्चिम बंगालमध्ये आहे सुंदरबन. त्यानंतर मानस अभयारण्य आहे बारपेटा. घाटप्रभा आहे कर्नाटकमध्ये, रणथंबोर आहे सवाई माधवपूर राजस्थानमध्ये, दच्चिगम आहे जम्मू काश्मीरमध्ये, सिमलीपाल आहे ओडिशामध्ये, सुलतानपूर लेक हरियाणामध्ये, इंद्रावती छत्तीसगडमध्ये, माळढोक अभयारण्य महाराष्ट्रामध्ये, कर्नाळा महाराष्ट्रामध्ये. लक्षात राहू द्या, महाराष्ट्रामध्ये तसे 6 आहे, पण इथं महत्त्वाचे त्यांनी घेतलेले आहे पूर्ण देशाच्या दृष्टीने. आपण जेव्हा महाराष्ट्राचा व्हिडिओ बघू तेव्हा आपण महाराष्ट्रातील संपूर्ण राष्ट्रीय उद्याने अभयारण्ये बघणार आहोत. तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, त्या व्हिडिओचा तुम्हाला जास्त फायदा होईल. त्यानंतर बघू आपण समोरील टॉपिक. बघा आपल्यासमोर टॉपिक आहे भारतातील स्थलांतरित शेतीचे प्रकार. बघा ज्या आदिवासी जमाती असतात त्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित होतात 10, 4, 5 वर्षांनी, आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे शेतीचे प्रकार पडतात वेगवेगळ्या राज्यामध्ये, आणि प्रत्येक राज्यामध्ये त्या प्रकाराला वेगवेगळे नाव असते. म्हणजे शेतीचे प्रकार देखील वेगवेगळे असतात. काही डोंगरावरती करतात, काही जंगल तोडून ते शेतीचे प्रकार करतात, काही म्हणजे पाण्याचा भाग आहे पाण्याची पातळी खाली गेल्यावरती शेतीचे प्रकार करतात. असे वेगवेगळ्या प्रकारे शेतीचे प्रकार करतात आणि त्यांना वेगवेगळी नावे आहे. तर बघा मध्य प्रदेशमध्ये स्थलांतरित शेती कोणत्या प्रकारची होते तर दाही, बीरा, मशान आणि पंडा. मध्य प्रदेशमध्ये दाही, बीरा, मशान आणि पंडा प्रकारची शेती होते. राजस्थानमध्ये बत्रा आणि वालरे. बघा बत्रा लक्षात ठेवा, राजस्थानमध्ये बत्रा आणि वालरे प्रकारचे शेती प्रकार होते. आंध्र प्रदेशमध्ये बघा पोडू आणि पेंडा कोठे होते आंध्र प्रदेशमध्ये होते. त्यानंतर आहे ओडिसा. बघा ओडिसामध्ये कोणत्या प्रकारचे होते तर ओडिसामध्ये पामा, डबी, विंगा, कोमान आणि डुंगार. लक्षात राहू द्या, ओडिसामध्ये पामा डबी एकच आहे, विंगा, कोमान आणि डुंगर म्हणजेच डोंगर असेल शक्यतो त्यांच्या भाषेतला डुंगर, आपल्या भाषेतला डोंगर. त्यानंतर आहे छत्तीसगडमध्ये दिप्पा प्रकारची स्थलांतरित शेती दिप्पा प्रकारची स्थलांतरित शेती होते. केरळमध्ये बघा पोनम आणि कुमरी. बघा कुमरीवरती प्रश्न आलेला आहे, महत्त्वाचं राहू द्या. पोनमवरती देखील प्रश्न आलेला आहे वाटतं. आणि कुमरी बघा महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग आहे म्हणजे जे सिंधुदुर्ग, रत्नागिरी वगैरे तिकडं तो एरिया आहे, त्या भागामध्ये कुमरी प्रकारची स्थलांतरित शेती होते, लक्षात राहू द्या. त्यानंतर आहे झारखंडमध्ये झारखंडमध्ये कोणत्या प्रकारची तर कुरुवा प्रकारची शेती झारखंडमध्ये केली जाते. त्यानंतर आहे आसामच्या ईशान्य भागामध्ये, आसामचा जो ईशान्य भाग आहे झूम प्रकारची शेती. बघा याच्यावरती देखील प्रश्न आलेला आहे, कुरुवावरती देखील प्रश्न आलेला आहे आणि कुमरी याच्यावरती देखील प्रश्न आलेला आहे. हे तीनही महत्त्वाचे आहे, लक्षात राहू द्या. केरळ, झारखंड आणि आसाम. त्यानंतर बघूया समोर काय आहे
बुंदेलखंड बघा, बुंदेलखंड म्हणजे मध्य प्रदेशच्या इकडं उत्तर साईडला बुंदेलखंड तिथे केली जाते बेवर दहियार. कोणती? बेवर आणि दहियार बुंदेलखंडामध्ये. हिमालयामध्ये खील प्रकारची शेती केली जाते. लक्षात राहू द्या, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. हिमालयामध्ये खील प्रकारची शेती केली जाते. आणि पश्चिम घाटात बघा कुमारी. मी तुम्हाला मगाशीवरती काय कुमरी आणि कुमारी ते फक्त मचा एक काना वाढलेला आहे. लक्षात राहू द्या. पश्चिम घाटामध्ये कुमारी आणि केरळमध्ये कुमरी. लक्षात राहू द्या. त्यानंतर बघू आपण समोरचा टॉपिक. आपण बघणार आहोत भारतातील राज्य आणि तेथील लोकनृत्य. तर बघा, भारतातील विविध राज्य त्यांच्यामध्ये साजरे होणारे लोकनृत्य याच्यावरती आपल्याला प्रश्न येतो. तर ते आपण बघूया. राज्य बघा महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये साजरी होते लावणी. लक्षात राहू द्या, लावणी, तमाशा हे महाराष्ट्रामध्ये साजरे होतात. त्यानंतर बघा गुजरात. बघा आता लावणी विचारलं जातं, भारूड वगैरे हे देखील महाराष्ट्रामध्ये आहे, पण महत्त्वाचं आहे लावणी. त्यानंतर आहे गुजरात. गुजरातमध्ये गरबा याच्यावरती प्रश्न येतो, गरबा. त्यानंतर आहे राजस्थान. राजस्थानमध्ये रास दांडिया. लक्षात राहू द्या, राजस्थानमध्ये रास दांडिया. त्यानंतर आहे झुमर. त्यानंतर बघा समोर काय आहे, आसाम. याच्यावरती तर भरपूरदा प्रश्न आलेला आहे, काय बिहू. बिहूवरती भरपूर सर्व जे पेपर होतात त्याच्यामध्ये आसाम बिहू. लक्षात राहू द्या. त्यानंतर आहे कर्नाटक. कर्नाटकचे आहे रासलीला. रासलीला कुठली? कर्नाटक. त्यानंतर आहे पंजाब. पंजाबचा कोणता? भांगडा आणि गिद्दा. लक्षात राहू द्या, पंजाबचा नृत्य प्रकार आहे भांगडा आणि गिद्दा. त्यानंतर आहे ओडिसा. ओडिसाचा बघा ओडिसी. सोपा आहे ओडिसा, ओडिसी. बिहार बघा, बिहारचा बेडिसिया. काय? बेडिसिया. बिहारचा बेडिसिया. त्यानंतर आहे उत्तर प्रदेश. बघा उत्तर प्रदेशचा कोणता आहे? नौटंकी. उत्तर प्रदेशचा नौटंकी आणि कजरी हे दोन महत्त्वाचे आहे. लक्षात राहू द्या, उत्तर प्रदेश नौटंकी, कजरी. मध्य प्रदेशचा पांडवानी. काय? मध्य प्रदेश पांडवानी. लक्षात राहू द्या, महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा समोरचा टॉपिक बघू आपण. त्यानंतर आहे भारतातील प्रमुख आदिवासी जमाती आणि राज्य. आपण राज्य बघू आणि त्या राज्यामध्ये कोणत्या आदिवासी जमाती आढळतात ते आपण बघूया. बघा राज्य आदिवासी जमाती. पहिले राज्य आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये बघा वारली, कातकरी, गोंड, भिल्ल. काय? वारली, कातकरी, गोंड, भिल्ल ह्या ज्या जमाती आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आढळतात. आणि आपण असा एक देखील व्हिडिओ बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती जमात आढळते याच्यावरती देखील एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न येतो. परंतु जर देश पातळीवर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये लक्षात राहू द्या वारली, कातकरी, गोंड आणि भिल्ल महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा गुजरात. गुजरातमध्ये कोणती जमात? तर भिल्ल जमात गुजरातमध्ये जास्त प्रमाणात आढळते. त्यानंतर आहे झारखंड. झारखंडमध्ये संथाल, हो, मुंडा, गोंड आणि कोरबा. तर बघा जे संथाल आहे ती महत्त्वाची आहे. लक्षात राहू द्या, झारखंडमध्ये संथाल, हो, गुंडा, गोंड आणि कोरबा. त्यानंतर आहे उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये आहे भुतिया. कोणती? भुतिया, बुक्सा आणि थारू. बघा तुम्हाला जर माहीत नसेल तर लिहून घ्या, महत्त्वाचं आहे. उत्तराखंडमध्ये भुतिया, बुक्सा आणि थारू. त्यानंतर बघा केरळ. केरळमध्ये मोपला. बघा मोपला याच्यावरती प्रश्न आलेला आहे, मोपला. त्यानंतर आहे कोरगा, कमारा, उरली. कोरगावरती देखील आलेला आहे प्रश्न, असं वाटतंय. कोरगा, कमारा आणि उरली. त्यानंतर आहे आसाम. बघा आसामचे आहे खासी, बोडो. बघा बोडोवरती प्रश्न आलेला आहे. आसामचा कोणता? बोडो. याच्यावरती प्रश्न जमात कोणती? तर बोडो. त्यानंतर खासी आणि छुतिया याच्यावरती देखील प्रश्न आलेला आहे. त्यानंतर आहे सिक्कीम. सिक्कीम बघा चेपला आणि भुतिया. काय? चेपला आणि भुतिया, सिक्कीम. मेघालय. मेघालयचं बघा खासी आणि जयंतिया. बघा या टेकड्या देखील आहे आणि मेघालयमध्येच असा देखील प्रश्न आला आहे, खासी आणि जयंत या टेकड्या. तर जमाती देखील आहे त्या आणि त्याच्यावरूनच त्याला नावं पडलेली असावीत. लक्षात राहू द्या, मेघालयमध्ये आहे खासी आणि जयंतिया. त्यानंतर आहे नागालँड. नागालँडमध्ये गारो, खासी,
कुर्गी आणि मिकिरी. लक्षात राहू द्या, मिकिर. इथे बघा गारो देखील काय आहे, टेकडेच आहे. लक्षात राहू द्या, गारो देखील टेकड्या आहे आणि खासी देखील, जयंती देखील काय आहे, टेकड्या आहेत, म्हणजे डोंगर आहेत. त्यानंतर बघा त्रिपुरामध्ये कोणत्या जमाती आढळतात ते बघा. त्रिपुरामध्ये लुसाई, चमका. काय, त्रिपुरामध्ये लुसाई आणि चमका ह्या ज्या जमाती आहेत त्या आढळतात. त्यानंतर तामिळनाडूमध्ये तोडा ही जमात तामिळनाडूमध्ये आढळते. लक्षात राहू द्या. छत्तीसगडमध्ये कोल आणि बौगा. काय, छत्तीसगडमध्ये कोल, बौगा, मुरिया, मिनास. बघा, छत्तीसगडमध्ये कोल, बौगा, मुरिया, मिनास ह्या ज्या जमाती आहेत छत्तीसगडमध्ये आढळतात. त्यानंतर आहे आंध्र प्रदेश. बघा, आंध्र प्रदेशमध्ये कोलाम. याच्यावरती प्रश्न आला आहे बघा. आंध्र प्रदेशमध्ये कोलाम याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ज्या जमातीवरती प्रश्न आला आहे मी त्या सर्व तुम्हाला सांगितल्या आहे, त्या महत्त्वाच्या आहे. लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा बैगा, मुरिया, मिनास. त्यानंतर बघा आंध्र प्रदेशमध्ये कोलाम याच्यावरती प्रश्न आलेला आहे. चेंचू प्रधान. त्यानंतर बघा अरुणाचल प्रदेशमध्ये अबोर, आपातानी आणि मिश्मी. त्यानंतर बघा हिमाचल प्रदेशमध्ये गिड्डी, बोध आणि खंपा. तर गिड्डीवरती प्रश्न हा आलेला आहे. त्यानंतरचा बघा समोरचा टॉपिक आहे बघा, आपल्यासमोर आहे भारतातील 12 ज्योतिर्लिंग किंवा त्याला आपण काय म्हणतो, पर्यटन स्थळे. तर बघा ज्योतिर्लिंग किती, तर लक्षात राहू द्या 12. आता ते कुठे कुठे आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आहे ते आपण सर्व क्रमवार बघूया. आपल्यासमोर आहे सोमनाथ. बघा, सोमनाथ जे ज्योतिर्लिंग आहे ते सौराष्ट्र म्हणजे गुजरातमध्ये आहे. समुद्रकिनाऱ्याच्या जवळच असलेले सोमनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. त्यानंतर आहे मल्लिकार्जुन. तर बघा मल्लिकार्जुन हे जे ज्योतिर्लिंग आहे श्रीशैल्यम आंध्र प्रदेशमध्ये आहे. मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग कोठे आहे, तर श्रीशैल्यम आंध्र प्रदेश या ठिकाणी ते आहे. त्यानंतर आहे महाकालेश्वर. बघा, महाकालेश्वर हे जे ज्योतिर्लिंग आहे उज्जैन मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. महाकालेश्वर कोठे आहे, उज्जैन मध्य प्रदेश. त्यानंतर आहे ओंकारेश्वर आहे शिवपुरी. काय, शिवपुरी मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. त्यानंतर आहे केदारनाथ हे जे ज्योतिर्लिंग आहे केदारनाथ या ठिकाणीच आहे, उत्तराखंड राज्यामध्ये ते आहे. कोणते, केदारनाथ ज्योतिर्लिंग. त्यानंतर आहे भीमाशंकर. तर बघा भीमाशंकर हे जे ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे. लक्षात असू द्या, भीमाशंकर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ते आहे. त्यानंतर बघा काशी विश्वनाथ हे जे ज्योतिर्लिंग आहे ते वाराणसीला आहे. वाराणसीला उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ते आहे. त्यानंतरचे समोरचे ज्योतिर्लिंग बघा त्र्यंबकेश्वर. काय, त्र्यंबकेश्वर हे जे ज्योतिर्लिंग आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ते आहे. नाशिकजवळच एक त्र्यंबकेश्वर आहे, त्या त्र्यंबकेश्वरमध्ये ते आहे. त्यानंतर आहे वैजनाथ. काय, वैद्यनाथ म्हणतात. लक्षात राहू द्या. परळी वैजनाथ आपण म्हणतो तर ते महाराष्ट्रामध्ये आहे. लक्षात राहू द्या. आणि वैद्यनाथ हे देवगड झारखंडमध्ये आहे. काय, वैजनाथ आणि वैद्यनाथ देवगड झारखंडमध्ये आहे. त्यानंतर आहे नागेश्वर म्हणजे काय, औंढा या ठिकाणी ते आहे. आपण काय म्हणतो, औंढा नागनाथ या ठिकाणी नागेश्वर हे जे ज्योतिर्लिंग आहे. त्यानंतर बघा रामेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे ते रामेश्वर आहे तामिळनाडूमध्ये. कोठे, तामिळनाडू. रामेश्वर ज्योतिर्लिंग आहे तामिळनाडूमध्ये. घुष्णेश्वर आपल्या औरंगाबाद या ठिकाणी आहे, महाराष्ट्रामध्ये. महत्त्वाचं आहे, घुष्णेश्वर औरंगाबाद या ठिकाणी आहे. अशा प्रकारे 12 ज्योतिर्लिंग बघितले. त्यानंतर बघा समोरचा टॉपिक. त्यानंतर आपल्यासमोर टॉपिक आहे भारतातील प्रमुख औष्णिक विद्युत प्रकल्प. तर बघा भारतातील प्रमुख औष्णिक विद्युत प्रकल्प बघूया आपण. राज्य आणि औष्णिक विद्युत प्रकल्प. तर बघा महाराष्ट्रामध्ये बघू. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आहे तुर्फे. तुर्फे या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे खापरखेडा. त्यानंतर आहे एकलहरे.
एकलहरे आहे ते चंद्रपूर, आपल्याला माहीत असेल एकलहरे आहे. या ठिकाणी काय आहे, औष्णिक विद्युत प्रकल्प आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही तर पाठच करून ठेवा. त्यानंतर बघा गुजरातमध्ये आहे उतरण, धुवारण, अंकलेश्वरवरती प्रश्न येतो. त्यानंतर उकाई. त्यानंतर बघा तामिळनाडूमध्ये आहे नवेली, एन्नोर आणि तुतीकोरीन याच्यावरती प्रश्न येतो, महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघू आपण आंध्र प्रदेशमध्ये बघा विजयवाडा, त्यानंतर पोलावरम, विजयवाडा आणि पोलावरम. उत्तर प्रदेशमध्ये आहे हरदू अंजांग आणि ओबरा. त्यानंतर आहे सिंग्रोली आणि रिहांद. बघा नावं थोडे अवघड आहे, परंतु 2-3 वेळेस रिव्हिजन करा. हरदू अंजांग आणि ओबरा, त्यानंतर सिंग्रोली, रिहांद, थोडं उत्तर प्रदेश. त्यानंतर आहे मध्य प्रदेशमध्ये बघा अमरकंटक इथे प्रश्न येतो आणि विंध्याचल, अमरकंटक आणि विंध्याचल औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. त्यानंतर बघू आपण छत्तीसगड. तर बघा छत्तीसगडमधील कोरबा याच्यावरती देखील प्रश्न हा येतो, छत्तीसगडमधील कोरबा प्रकल्प. त्यानंतर बिहारमध्ये बरौनी, कोणता बरौनी, आणि बिहारमध्ये अजून एक आहे कहालगाववरती हा प्रश्न येतो. त्यानंतर झारखंडमध्ये सिंधीवरती प्रश्न येतो, बोकारो, त्यानंतर पुत्रातू. बघा सिंधीवरती प्रश्न येतो आणि बोकारोवरती देखील प्रश्न येतो. त्यानंतर आहे पोत्रातू. तेलंगणामध्ये आहे कोथागुंडम आणि रामागुंडम, रामागुंडम. सोपे आहे गुंडम लक्षात ठेवायला. त्यानंतर बघा पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूर याच्यावरती फिक्स प्रश्न येतो, दुर्गापूरवरती, आणि फराक्का याच्यावरती देखील प्रश्न हा येऊ शकतो. त्यानंतर बघा ओरिसामध्ये आहे तालचेर, ओरिसामध्ये तालचेर लक्षात राहू द्या. मध्य प्रदेश अमरकंटक, छत्तीसगड कोरबा, बिहार बरौनी, कहालगाव. त्यानंतर आहे झारखंडमध्ये सिंद्री. त्यानंतर आहे तेलंगणा रामागुंडम, कोथागुंडम. पश्चिम बंगाल दुर्गापूर आणि ओडिसामध्ये तालचेर. त्यानंतर बघू समोरचा टॉपिक. बघा भारतातील प्रमुख फळपिके आणि त्यांच्या जाती. तर बघा या टॉपिकवरती देखील प्रश्न हे भरपूरदा आलेले आहेत. बघा महत्त्वाचा आहे टॉपिक, लक्षपूर्वक बघा. जे टॉपिकवरती म्हणजे जी जात विचारलेली आहे इथून मागं ती मी तुम्हाला सांगणारच आहे. तर बघा सुरुवात करूया आपण. पहिलं फळ आहे आंबा. तर बघा आंब्याच्या जाती केशर, रत्ना, हापूस, सिंधू, नीलम, लंगडा, दशहरी, पायरी, वनराज, कोकण रुची. केशर, रत्ना, हापूस, सिंधू, नीलम, लंगडा, दशहरी, पायरी, वनराज आणि कोकण रुची. तर बघा महत्त्वाचं आहे केशरवरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बघा लंगडावरती प्रश्न आलेला आहे, लंगडा ही जात कशाची आहे याच्यावरती देखील प्रश्न हा आलेला आहे. त्यानंतर नाही आलेला प्रश्न पायरीवरती देखील प्रश्न हा आलेला आहे. बघा त्यानंतर आहे हे लक्षात राहू द्या, केशर, लंगडा, पायरी याच्यावरती प्रश्न हे आलेले आहे. बाकीचे देखील तुम्ही लक्षात ठेवा, असं नाही की ज्याच्यावरती प्रश्न आलेला आहे तोच विचारला जाईल, पुन्हा कोणताही विचारू शकतात. तर बघा केळी बघू श्रीमंती, अर्धपुरी, बसराई, ग्रँड नाईक, हरिसाल, लाल वेलची, सफेद वेलची, राजेळी, मुठेळी. बघा लाल वेलची आणि मुठेळी याच्यावरती प्रश्न आलेला आहे. मुठेळी ही कोणत्या पिकाची जात आहे, तर केळीची जात आहे. त्यानंतर बघू आपण द्राक्ष. बघा द्राक्षावरती देखील भरपूरदा प्रश्न आलेला आहे, लक्षात राहू द्या. द्राक्षाचे बघा थॉम्सन सीडलेस. त्यानंतर आहे तसिये गणेश, सोनाका, माणिकचमन, शरद सिलेट्स, अनाबेशाही, बँगलोर पर्पल आणि फ्लेम सीडलेस. तर बघा याच्यावरती बघा थॉम्सनवरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर सोनाकावरती आले आहे, माणिकचमनवरती आला आहे, अनाबेशाहीवरती आला आहे. अशा प्रकारे द्राक्षावरती देखील प्रश्न आलेले आहे. त्यानंतर बघू आपण डाळिंब इथं. तर बघा गणेश, मृदुला, भगवा, आरक्ता,
G137. तर बघा भगवा याच्यावरती हा प्रश्न आलेला आहे की भगवा ही कशाची जात आहे, तर डाळिंबाची जात आहे. त्यानंतर आहे चिक्कू. बघा चिक्कूवरती पेरू राहिला. बघा पेरू, सरदार आणि ललित, हा ललितवरती प्रश्न आला आहे. तो लाल कलरचा जो पेरू असतो ललित त्याची प्रजाती आहे. तर बघा चिक्कूमध्ये कालीपत्तीवरती प्रश्न आला आहे. क्रिकेट बॉलवरती देखील प्रश्न आलेला आहे. त्यानंतर आहे कोडून वन आणि छत्री. तर बघा कालीपत्ती आणि क्रिकेट बॉल या दोन्हीवरती प्रश्न आलेला आहे चिक्कूच्या बाबतीत. त्यानंतर आहे बोर. बघा उमरान, सोनूर, कडाक, चुहार, गोला, इलायची, मेहरून, मुक्ता. तर बघा बोरांवरती बघा गोला, इलायचीवरती आला आहे आणि मेहरून जातीची इलायचीवरती नाही आला वाटतं. मेहरून जातीची बोरे कोठे आढळतात असा प्रश्न आला होता. तर मेहरून जातीची बोरे कोठे आढळतात हे तुम्ही माहिती करून ठेवा. त्यानंतर बघू आपण नारळ. तर बघा नारळवरती काय आहे, बाणवली, प्रताप, DT, लक्षद्वीप, ऑर्डिनरी, फिलिपिन्स, ऑर्डिनरी. तर बघा नारळावरती प्रश्न नाही आलेला. त्यानंतर अननस क्वीन, जायंट आणि मॉरिशियस याच्यावरती देखील प्रश्न नाही दिसला. त्यानंतर बघा पपईवरती वॉशिंग्टन, K2, K7, पुसा मजेस्टी. त्यानंतर पुसा डेलिशियर आणि सोला ही पपईच्या जाती आहे. त्यानंतर मोसंबी बघा रंगपूर लाईम, मार्मलेट ऑरेंज या काय मोसंबीच्या जाती आहे. संत्रा बघा किन्नो, नागपूर संत्रा, न्यू सेलर, सातगुडी आणि मुदखेडी सिलेट्स. तर बघा ह्या आहे संत्र्याच्या जाती. अशा प्रकारे महत्त्वाची पिकं आणि त्यांच्या जाती बघितल्या. त्यानंतर आपण समोरचा टॉपिक बघूया. त्यानंतर आपल्या समोरचा टॉपिक आहे भारतातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळे बघूया आपण आणि त्यांचे ठिकाण बघूया आणि ते कोणत्या राज्यामध्ये आहे हे देखील बघूया. बघा पहिले राज्य आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये बघा विलेपार्ले या ठिकाणी आणि सहारा या ठिकाणी, मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. लक्षात राहू द्या, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहारा, विलेपार्ले, मुंबई या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय फक्त, राष्ट्रीय नाही. त्यानंतर बघा दिल्ली आहे, पालम आणि पालम दिल्लीमधील ठिकाण आहे पालम. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे, दिल्लीला आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतर आहे तेलंगणा हैदराबाद या ठिकाणी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पश्चिम बंगालमध्ये डमडम, कोलकाता या ठिकाणी हे विमानतळ आहे. डमडममध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे, पश्चिम बंगालमध्ये डमडम या ठिकाणी आहे. समोरचे बघा अंदमान निकोबारमध्ये पोर्ट ब्लेअर या ठिकाणी वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे, वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ तर अंदमान निकोबार पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी आहे लोकप्रिय गोपीनाथ बाद्रोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ. नाव थोडंसं लक्षात ठेवा, लोकप्रिय गोपीनाथ बाद्रोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुवाहाटी, आसाम. त्यानंतर आहे बिहारमध्ये आहे पटना या ठिकाणी जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ, पटना बहारमध्ये. त्यानंतर आहे गुजरातमध्ये अहमदाबाद या ठिकाणी आहे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे गुजरात या ठिकाणी. बघा त्यानंतर आहे कर्नाटकमध्ये बेंगळूर या ठिकाणी आहे कोणते, कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे, बेंगळूर. कोणत्या राज्यात, कर्नाटकमध्ये आहे. त्यानंतर आहे ओडिसामध्ये आहे भुवनेश्वर या ठिकाणी आहे बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे, भुवनेश्वर, ओडिसा राज्यामध्ये. पंजाबमध्ये अमृतसर या ठिकाणी आहे
श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे? अमृतसर पंजाब या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे उत्तर प्रदेशमध्ये लखनौ या ठिकाणी आहे चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे? उत्तर प्रदेशामध्ये आहे. राजस्थानमध्ये आहे जयपूर या ठिकाणी आहे सवाई मानसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ. अशा प्रकारे आपण महत्त्वाची आंतरराष्ट्रीय विमानतळे बघितले. त्यानंतर बघूया समोरचा टॉपिक. भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी. लांबी किती? 22,525 म्हणजे 25 लक्षात ठेवा. सर्वात लांब धरण बघा हिराकुंड धरण ओडिसामधील सर्वात लांब धरण. सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH7. सर्वात लांब लेणी आहे अजिंठ्याची लेणी. कोणती? सर्वात लांब लेणी अजिंठ्याची लेणी. सर्वात लांब रेल्वे मार्ग दिब्रुगड ते कन्याकुमारी. सर्वात लांब रेल्वे पूल विचारला आहे नेहरू सेतू सोन नदीवर. सर्वात लांब रस्ता पूल गांधी सेतू बिहारमध्ये. सर्वात लांब पूल तर हावडा ब्रिज. सर्वात लांब पूल हावडा ब्रिज. त्यानंतर बघा सर्वात लांब विद्युत रेल्वे मार्ग सर्वात लांब दिल्ली ते कोलकाता लक्षात राहू द्या. सर्वात लांब बोगदा कोणता? सर्वात लांब जवाहर बोगदा. कोणता? जवाहर बोगदा सर्वात लांब बोगदा. सर्वात लांब समुद्रावरील सर्वात लांब पूल सी लिंक. काय? वरळी बांद्रा या ठिकाणी आहे सी लिंक. त्यानंतर बघू आपण समोरचा टॉपिक. त्यानंतरचा टॉपिक आहे भारतातील सर्वात उंच. तर बघा सर्वात उंच IMP बघूया ज्याच्यावरती प्रश्न येतो तो भारतातील सर्वात उंच पुतळा. तर बघा या ठिकाणी कन्फ्यूज नाही तर करेक्शन करून घ्या. बघा भारतातील सर्वात उंच पुतळा तर कोणता आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटी लक्षात राहू द्या. स्टॅच्यू ऑफ युनिटी कोठे? सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा 182 तो मीटर आहे लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा भारतात सर्वात उंच धरण कोणते? भाकरा नानगल धरण 740 फूट उंच. भारतातील उंच विमानतळ कोणते? लडाखमध्ये लेह येथील विमानतळ सर्वात उंचीवरती आहे. सर्वात उंच धबधबा गिरिसप्पा किंवा जोग धबधबा कर्नाटकमध्ये आहे. त्यालाच गिरिसप्पा आणि जोग धबधबा एकच नावे आहेत. त्यानंतर काय आहे? भारतातील सर्वात उंच रेल्वे पूल. तर बघा चिनाब नदीवर सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब नदीवर जम्मू काश्मीरमध्ये उंच लक्षात राहू द्या. मग अशा आपण काय बघितलं? लांब बघितलं. तर बघा भारतातील सर्वात उंच मिनार कुतुब मिनार कोठे? दिल्लीमध्ये. भारतातील सर्वात उंच गोल घुमट लक्षात राहू द्या. गोल घुमट विजापूर. भारतातील सर्वात उंच शिखर सर्वात उंच शिखर K2 गॉडविन ऑस्टिन आपण असे त्याला म्हणतो. भारतात उंच युद्धभूमी सियाचीन ग्लेशियर भारतातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी आहे. त्यानंतर आहे भारतातील सर्वात उंच दरवाजा. बघा भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता? बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री या ठिकाणी आहे. भारतातील सर्वात उंच रेल्वे स्थानक धूम दार्जिलिंग या ठिकाणी भारतातील सर्वात उंच रेल्वे स्थानक आहे. त्यानंतर बघा भारतातील सर्वात मोठे. आता बघा भारतातील सर्वात मोठे बघू. सर्वात मोठे राज्य आकाराने सर्वात मोठे राजस्थानचे क्षेत्रफळ जर विचारले जाऊ शकते शक्यतो विचारणार तर नाही तर लक्षात ठेवा 3,42,240 किती? 3,42,240 चौरस किलोमीटर. त्यानंतर आहे सर्वात मोठे राज्य लोकसंख्येने. वरती काय? आकाराने आणि खाली काय? लोकसंख्येने. तर बघा सर्वाधिक लोकसंख्या आहे उत्तर प्रदेशमध्ये. सर्वात मोठे शहर मुंबई शहर. सर्वात मोठा जिल्हा गुजरातमधील कच्छ जिल्हा सर्वात मोठा जिल्हा. क्षेत्रफळ 45,652 चौरस किलोमीटर. सर्वात मोठे वाळवंट भारतातील सर्वात मोठे वाळवंट थारचे वाळवंट. पूर्वीचे नाव काय होते? मुरुस्थळी लक्षात राहू द्या. थार वाळवंटाचे जुने नाव मुरुस्थळी. सर्वात मोठा गोल घुमट विजापूर कर्नाटकमध्ये आहे. सर्वात मोठी मस्जिद जामा मस्जिद दिल्ली या ठिकाणी आहे. भारतातील सर्वात मोठी मस्जिद जामा मस्जिद. सर्वात मोठा कालवा तर इंदिरा गांधी जो कालवा आहे राजस्थानमधील इंदिरा गांधी भारतातील सर्वात मोठा कालवा आहे.
त्यानंतर बघा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश, तर बघा सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणजे सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमध्ये आहे. सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. गंगा नदीचा जो गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा त्या नद्यांच्या याच्यामध्ये तो त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला आहे. सर्वात मोठा गुरुद्वारा सुवर्ण मंदिर अमृतसर कोठे पंजाब राज्यामध्ये आहे. सर्वात मोठे वास्तू संग्रहालय आहे इंडिया म्युझियम कोलकाता या ठिकाणी सर्वात मोठे वास्तू संग्रहालय आहे. सर्वात मोठे प्राणी संग्रहालय तर कोठे आहे? झूलॉजिक गार्डन पश्चिम बंगालमध्ये आहे. त्यानंतर बघा सर्वात मोठे धरण बघा तिहरी धरण तिहरी धरण आहे उत्तराखंडमध्ये. सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर उलर सरोवर काश्मीरमध्ये आहे, लक्षात राहू द्या. सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे चिल्का सरोवर कोठे आहे? ओडिसामध्ये आहे. सर्वात मोठी नदी म्हणजे पात्राने सर्वात मोठी नदी कोणती? ब्रह्मपुत्रा नदीचे पात्र सर्वात मोठे. त्यानंतर आहे सर्वात मोठे सन्मान म्हणजे आपण जो भारतरत्न देतो तो भारतातील सर्वात मोठा सन्मान मानला जातो. त्यानंतर आहे सर्वात मोठे कृषी महाविद्यालय, तर बघा चरणसिंग हरियाणामधील जे कृषी महाविद्यालय आहे ते भारतातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय आहे. हिसार या ठिकाणी ते कृषी विद्यापीठ आहे. त्यानंतर आहे राष्ट्रीय प्रतीके बघू आता आपण. बघा इथे इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये दिले आहे. आपण फक्त मराठीमध्ये बघूया. बघा राष्ट्रीय प्रतीके, एक मिनिट. बघा राष्ट्रध्वज आपल्याला माहिती आहे. राष्ट्रध्वज कोणता? तर तिरंगा. राष्ट्रध्वज कोणता आहे? तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे. राष्ट्रीय चिन्ह तर बघा राष्ट्रीय चिन्ह जी राजमुद्रा आहे आपली ती राष्ट्रीय चिन्ह आहे. राष्ट्रीय गीत वंदे मातरम आणि राष्ट्रीय गान बघा इथं राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत. राष्ट्रीय गीत वंदे मातरम आणि राष्ट्रीय गान किंवा राष्ट्रगीत जर विचारलं तर जनगण मन. त्यानंतर आहे राष्ट्रीय प्राणी वाघ. राष्ट्रीय पक्षी मोर. राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. राष्ट्रीय फूल कमळ, लक्षात राहू द्या. राष्ट्रीय फूल कमळ. राष्ट्रीय फळ आंबा. राष्ट्रीय फळ कोणता? आंबा. राष्ट्रीय खेळ हॉकी. आपला भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? तर हॉकी, लक्षात राहू द्या. राष्ट्रीय वृक्ष जर विचारला तर वटवृक्ष. कोणता? फळ कोणतं होता? आंबा. वृक्ष वटवृक्ष. राष्ट्रीय मुद्रा जी आहे रुपया. कोणती मुद्रा? रुपया ही आपली राष्ट्रीय मुद्रा आहे, लक्षात असू द्या. रुपया. राष्ट्रीय नदी कोणत्या नदीला म्हणतो आपण? गंगा नदीला म्हणतो. राष्ट्रीय लिपी कोणती? तर देवनागरी. लिपी कोणती आहे? देवनागरी. राष्ट्रीय भाषा बघा राष्ट्रीय भाषा आपली राष्ट्रीय भाषा नाही पण इथं हिंदी दिलेलं आहे. बघा प्रत्येक राज्याची वेगवेगळी भाषा असते त्यामुळे राष्ट्रीय भाषा आपण सिलेक्ट केलेली नाही, लक्षात असू द्या. परंतु जर बघा असं विचारलं की राष्ट्रीय कामकाजाची भाषा तर लक्षात राहू द्या हिंदी. राष्ट्रीय कामकाजाची भाषा कोणती? हिंदी. तर बघा राष्ट्रीय घोषवाक्य काय आहे? सत्यमेव जयते. राष्ट्रीय घोषणा. आता राष्ट्रीय घोषवाक्य सत्यमेव जयते आणि राष्ट्रीय घोषणा काय आहे? जय हिंद. राष्ट्रीय पेय आपला चहा बघा. त्यानंतर राष्ट्रीय वाद्य कोणतं आहे? राष्ट्रीय वाद्य वीणा. बघा महत्त्वाचं आहे, भरपूर जणांना हे माहीत नसतं की राष्ट्रीय वाद्य काय आहे, तर लक्षात राहू द्या. वीणा काय आहे? राष्ट्रीय वाद्य. बघा आता राष्ट्रीय सण बघू आपण. बघा जे राष्ट्रीय सण आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. काय? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आपले राष्ट्रीय सण आहे. आपल्यासमोर टॉपिक आहे भारताला लाभलेला समुद्रकिनारा आणि कोणत्या राज्यांना किती समुद्रकिनारा लाभलेला आहे ते आपण बघूया. बघा सर्वाधिक समुद्रकिनारा लागलेलं जे राज्य आहे ते आहे गुजरात. बघा गुजरातला भारतामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा किती? 1600 किलोमीटर. लक्षात राहू द्या 1600 किलोमीटर इतका समुद्रकिनारा गुजरातला लागलेला आहे. त्यानंतर आहे तामिळनाडू राज्याला लागलेला आहे 1067. किती? 1067 समुद्रकिनारा तामिळनाडूला लागलेला
आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशला 972 किलोमीटर इतका समुद्रकिनारा लागलेला आहे. महाराष्ट्राला किती लागलेला आहे? 720. महाराष्ट्राला 720 समुद्रकिनारा लागलेला आहे. त्यानंतर आहे केरळला लागलेला आहे 580. लक्षात राहू द्या, केरळला 580 किलोमीटर समुद्रकिनारा लागलेला आहे. बघा, तुम्हाला हे क्रमवार देखील विचारलं जाऊ शकतं की बघा कोणत्या राज्याला, तर बघा गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र हे 4 तरी तुम्ही लक्षात ठेवा क्रमाने. गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र. त्यानंतर बघा महाराष्ट्र झालं. केरळला आहे 580 किलोमीटर समुद्र किनारा. केरळला किती? 580. ओडिशाला बघा 480. ओडिशाला किती? 480. त्यानंतर आहे कर्नाटकला बघा 320. त्यानंतर पश्चिम बंगाल 158. त्यानंतर गोवा 101. बघा गोवा सर्वात कमी 101 हे देखील लक्षात राहू द्या, महत्त्वाचं आहे. गोवा 101. सर्वात छोटे राज्य देखील आहे गोवा. त्यानंतर बघा आपल्यासमोरचा टॉपिक आहे महोत्सवी वर्ष. याच्यावरती 100% प्रश्न येतो. एकदम IMP टॉपिक आहे, महत्त्वाचा आहे, प्रश्न हा येतोच. तर बघूया आपण वर्ष आणि कोणत्या वर्षी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते. बघा 25 वर्ष जेव्हा होता, 25 वर्ष तेव्हा कोणते वर्ष असते? तर आपण काय म्हणतो? रौप्य महोत्सव 25 वर्ष म्हणजेच सिल्वर जुबली. लक्षात राहू द्या, रौप्य महोत्सव. 50 वर्ष गोल्डन, कोणते? सुवर्ण महोत्सव. जेव्हा 50 वर्ष होता तेव्हा काय आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतो. त्यानंतर बघा हीरक महोत्सव केव्हा? जेव्हा 60 वर्ष होता, 60 वर्ष, लक्षात राहू द्या 60 वर्ष, तेव्हा हीरक महोत्सव साजरे होते. त्यानंतर बघा अमृत महोत्सव 75 वर्ष आणि शताब्दी 100. लक्षात राहू द्या. बघा लक्षात राहण्यासाठी छोटीशी ट्रिक सांगतो, तुम्हाला माहीत असेल तर चांगलंच. तर बघा रौप्य, सुवर्ण, हिरं आणि अमृत आणि शताब्दी 100 आपल्या लक्षात राहतच. तर बघा लक्षात कसं ठेवायचं? आपण रोप लावतो बघा, रोप पहिल्यांदा काय लावतो? रोप लावतो. मग त्या रोपाचं काय होतं? सोनं होतं. रोपाचं काय होतं? सोनं. सोन्याचं हिरं, हिऱ्याचं काय होतं? अमृत. म्हणजे बघा सर्वात कमी काय असतं क्वालिटीचं? रोपापासून सोनं. म्हणजे सोन्यापेक्षा पण जास्त काय असतं? महागाचा तर हिरा. सोन्यापेक्षा जास्त महागाचा हिरा, हिऱ्यापेक्षा जास्त महागाचं. म्हणजे तुम्हाला हिरा पाहिजे की अमृत पाहिजे? बघा अमृत आहे की नाही माहीत नाही, पण बघा अमृत घेतल्यावरती काय म्हणे? अमर होतं माणूस, अमर होतं. तर लक्षात राहू द्या, रोप एकदम खालच्या याचं. त्यानंतर सोन्यापेक्षा जास्त भारी हिरं आणि हिऱ्यापेक्षा जास्त पॉवरफुल काय? अमृत. एक ट्रिक्सने लक्षात ठेवायचं. बघा त्यानंतर समोरचं काय आहे? बघा आपण बघणार आहोत महाराष्ट्रामधील खिंडी. बघा खिंडींवरती हा प्रश्न येतो की ही खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा आपण जेव्हा महाराष्ट्राविषयी माहिती बघू, आता आपण संपूर्ण भारताविषयी माहिती बघतोय. महाराष्ट्रावरती देखील असेच व्हिडिओ बनवणार आहोत आपण, तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. जेव्हा महाराष्ट्रातील खिंडी बघू, खिंडी आपण काय म्हणतो? घाट म्हणतो. तर ते घाट कोणत्या राज्यातून नाही, कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या शहरातून कोणत्या शहराला जोडतात याच्याविषयी देखील माहिती बघू. आपल्याला बघा भारतामध्ये फक्त खिंडी कोणत्या राज्यामध्ये आहे याच्यावरतीच जास्त करून प्रश्न हा येतो. तर बघा राज्य आणि खिंड आहे जम्मू काश्मीरमध्ये. बघा जम्मू काश्मीरमध्ये कोणती खिंड आहे? तर झोजिला जी खिंड आहे ती जम्मू काश्मीरमध्ये आहे. त्यानंतर आहे सिक्कीममध्ये कोणती आहे? तर सिक्कीममध्ये नथुला, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. सिक्कीममध्ये नथुला आणि जिपला, कोणती? जिपला खिंड कोठे आहे? तर सिक्कीममध्ये आहे. त्यानंतर बघा उत्तर प्रदेशामध्ये कोणती खिंड आहे? तर थांगला. उत्तर प्रदेशमध्ये थांगला ही खिंड आहे. त्यानंतर बघा लिपू लेक, याच्यावरती देखील प्रश्न आलेला आहे. उत्तराखंडमध्ये आहे लिपू लेक. काय? उत्तराखंडमध्ये आहे लिपू लेक. हिमाचल प्रदेशमध्ये आहे सिपकला. बघा याच्यावरती देखील प्रश्न हा आलेला आहे. लिपू लेक याच्यावरती देखील आलेला आहे. सिपकला खिंड ही आहे हिमाचल प्रदेश. महत्त्वाचा आहे सिपकला खिंड हिमाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश बघा बमला खिंड. अरुणाचल प्रदेशमध्ये बमला खिंड कोठे आहे? तर अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. अशा प्रकारे या महत्त्वाच्या खिंडी होत्या
त्या आपण बघितल्या. त्यानंतर बघू आपण समोरचा टॉपिक. बघा, त्यानंतर आपल्यासमोर टॉपिक आहे भारतामध्ये 25 उच्च न्यायालय आहे आणि त्यांची स्थापना आणि त्यांचे अधिकार क्षेत्र किंवा खंडपीठे कोणत्या ठिकाणी आहे ते आपण बघणार आहोत. याच्यावरती शक्यतो जास्त प्रश्न येत नाही, परंतु एखादा अर्धा प्रश्न येतो, आपल्याला ते पाहणं गरजेचं आहे. तर चला आपण बघूया. बघा, कलकत्ता हे जे उच्च न्यायालय सर्वात पहिले जे स्थापन झालं तर कोणतं? कोलकाता उच्च न्यायालय. केव्हा? 2 जुलै 1862. हा जो पहिला जो पॉईंट आहे तो सर्व तुम्ही लक्षात ठेवा. कोलकाता उच्च न्यायालय 1862मध्ये. त्याचे अधिकार क्षेत्र बघा, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार. बघा, इथे प्रश्न आलेला आहे. प्रश्न कशा प्रकारे येतो तर बघा, अंदमान निकोबार हे जे न्यायालय आहे ते कोणत्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येतात? तर लक्षात राहू द्या, कोलकाता. त्यानंतर बघा, खंडपीठ आहे पोर्ट ब्लेअर. लक्षात राहू द्या, पोर्ट ब्लेअर हे खंडपीठ आहे कोलकाता उच्च न्यायालयाचे. त्यानंतर बघा, मुंबई. हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे. हा पूर्ण कॉलम तुम्ही लक्षातच ठेवायचा. बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना आहे 14 ऑगस्ट 1862. बघा, दोघेही 1862ला सुरू झाले. फक्त 14 जुलैला कोलकाताचे उद्घाटन झाले, 14 ऑगस्टला मुंबईचे उद्घाटन झाले. तर बघा, मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत अधिकार क्षेत्र किती आहे? तर महाराष्ट्रावरती, त्यानंतर आहे गोव्यावरती अधिकार क्षेत्र, दादर आणि नगर हवेलीवरती देखील अधिकार क्षेत्र आहे, दीव दमण. तर बघा, दादर, नगर हवेली आणि दीव दमण हे 2 वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होते, परंतु आता ते काय झालं आहे? एकच केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. महाराष्ट्र, गोवा आणि दादर नगर हवेली याच्यावरती अधिकार क्षेत्र आहे. आणि खंडपीठे कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर, पणजी आणि औरंगाबाद. नागपूर, पणजी आणि औरंगाबाद एकदम IMP पॉईंट आहे. याच्यावरती वारंवार प्रश्न येतात, लक्षात राहू द्या. नागपूर, पणजी, औरंगाबाद आणि आपल्याला एक ऑप्शन देतात पुणे. तर बघा, पुण्याला हे नाही, लक्षात राहू द्या. हा प्रश्न हा फिक्स असतो, पुणे ऑप्शन असतं त्याच्यामध्ये. त्यानंतर आहे मद्रास. बघा, कलकत्ता, मुंबई आणि मद्रास अशा प्रकारे न्यायालयांची स्थापना झाली होती सुरुवातीला. तर बघा, हे सुद्धा 15 ऑगस्ट 1862ला स्थापन झाले. अधिकार क्षेत्र जर आहे तामिळनाडू आणि पुदुचेरी. तर बघा, हे 2 अधिकार क्षेत्र आहे. आणि खंडपीठे आहे मदुराई खंडपीठ आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा, पुढचे जे न्यायालय आहे त्याच्यावरती फक्त आपण एक धावता आढावा घेऊ, जास्त महत्त्वाचे नाही. बघा, अलाहाबाद या ठिकाणी आहे 11 जून 1866. 11 जून 1866ला स्थापना. उत्तर प्रदेश आणि लखनौ खंडपीठ आहे लखनौ या ठिकाणी. कर्नाटक, बेंगलोर या ठिकाणी 1884. कर्नाटक, हुबळी, धारवाड आणि गुलबर्ग या ठिकाणी खंडपीठे आहे. त्यानंतर पटना बिहारमध्ये आहे. मध्य प्रदेश जबलपूरमध्ये आहे, लक्षात राहू द्या. मध्य प्रदेशचे उच्च न्यायालय जबलपूरमध्ये आहे. इंदोर आणि ग्वालियर या ठिकाणी त्याचे खंडपीठ आहे. त्यानंतर बघा, महत्त्वाचं म्हणजे जम्मू काश्मीर, श्रीनगर या ठिकाणी उच्च न्यायालय आणि अधिकार क्षेत्र श्रीनगरच आहे. स्थापना लक्षात राहू द्या 1943. पंजाब, हरियाणा, चंदीगड या ठिकाणी आहे. हरियाणा, त्यानंतर पंजाब आणि चंदीगड हे 3 अधिकार क्षेत्र अंतर्गत येतात. त्यानंतर गुवाहाटी या ठिकाणी आहे. गुवाहाटी बघा, आसाम, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश या 4ही राज्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये गुवाहाटी उच्च न्यायालय येते. आणि खंडपीठे बघा, कोहिमा, ऐजॉल आणि इटानगर. ही खंडपीठे आहे. त्यानंतर आहे ओडिसाचे कटक या ठिकाणी आहे, लक्षात राहू द्या. ओडिसा उच्च न्यायालय कुठे आहे? कटक या ठिकाणी. प्रश्न विचारला जाऊ शकतो. राजस्थान बघा, जोधपूर या ठिकाणी आहे. राजस्थानचे उच्च न्यायालय कुठे आहे? जोधपूर. जे उच्च न्यायालयाचे जे ठिकाण आहे ते राज्याची राजधानी सोडून इतर ठिकाणी असेल तर लक्षात ठेवणं आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यानंतर तेलंगणाचा आहे हैदराबाद या ठिकाणी. स्थापना 1954ला. केरळचा आहे कोची. गुजरातचं अहमदाबाद या ठिकाणी आहे. गांधीनगर या ठिकाणी नाही. दिल्लीलाच आहे. दिल्लीच अधिकार क्षेत्र आहे. हिमाचल प्रदेश सिमला या ठिकाणी आहे. सिक्कीमचे गंगाटोक या ठिकाणी आहे. झारखंडचे रांची या ठिकाणी आहे. छत्तीसगडचे बिलासपूर या ठिकाणी उच्च न्यायालय आहे. त्यानंतर आहे उत्तराखंड नवनीताल या ठिकाणी आहे.
त्यानंतर मेघालय शिलाँग या ठिकाणी आहे, मणिपूर इम्फाळ या ठिकाणी आहे, त्रिपुरा आगरतळा, आंध्र प्रदेश अमरावती स्थापना 2019. लक्षात राहू द्या, आंध्र प्रदेश अमरावती स्थापना 2019. अशा प्रकारे 25 न्यायालय आपण बघितले. त्यानंतर आपण बघूया समोरचा टॉपिक. बघा, आपण बघणार आहोत भारतीय रेल्वे विभाग आणि त्यांचे विभाग आणि ते रेल्वे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ते आपण बघणार आहोत. बघा, रेल्वे विभाग आहे मध्य रेल्वे. मध्य रेल्वेलाच आपण काय म्हणतो, CST, सेंट्रल रेल्वे. तर बघा, मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे मुंबई पोरीबंदर या ठिकाणी. मुंबई या ठिकाणी आहे पोरीबंदर. त्यानंतर बघा पश्चिम रेल्वे. आता बघा, मुंबईमध्ये 2 रेल्वे विभाग आहे, एक आहे मध्य रेल्वे आणि एक पश्चिम रेल्वे. तर बघा, चर्चगेट आपण काय म्हणतो, पश्चिम रेल्वे, आणि मध्य रेल्वे आपण काय म्हणतो, CST या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर आहे पूर्व रेल्वे. बघा, पूर्व रेल्वे कोलकाता या ठिकाणी आहे. लक्षात राहू द्या, पूर्व रेल्वे कोलकाता. त्यानंतर आहे दक्षिण. बघा, दक्षिण चेन्नईला काय आहे, दक्षिण रेल्वे विभाग आहे. लक्षात राहू द्या, दक्षिण रेल्वे विभाग आहे चेन्नई. त्यानंतर बघा उत्तर रेल्वे. उत्तर रेल्वे आहे नवी दिल्ली. काय, नवी दिल्ली. उत्तर रेल्वे विभाग आहे नवी दिल्ली. त्यानंतर बघा दक्षिण मध्य रेल्वे. काय, दक्षिण मध्य रेल्वे. दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद. त्यानंतर बघा उत्तर आणि पूर्व. उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय गोरखपूर. लक्षात राहू द्या, उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय गोरखपूर. त्यानंतर आहे दक्षिण पूर्व. बघा, दक्षिण आणि पूर्व रेल्वेचे मुख्यालय आहे दक्षिण पूर्व कोलकाता. काय, कोलकाता. त्यानंतर आहे उत्तर पूर्व. बघा, उत्तर आणि पूर्व. उत्तर पूर्व मालेगाव म्हणजे गुवाहाटी या ठिकाणी आहे. काय, उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय. बघा, त्यानंतर आहे, आता बघूया नवीन जे रेल्वे विभाग आहे पूर्व किनारी रेल्वे. अत्यंत महत्त्वाचा आहे, प्रश्न याच्यावरती देखील विचारला जाऊ शकतो. पूर्व किनारी रेल्वे विभाग नवीनच झालेला आहे. लक्षात राहू द्या, भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा उत्तर मध्य इलाहाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. पूर्व मध्य हाजीपूर बिहार या ठिकाणी आहे. उत्तर पश्चिम रेल्वे. काय, उत्तर पश्चिम रेल्वे जयपूर राजस्थानमध्ये आहे. त्यानंतर दक्षिण आणि पश्चिम रेल्वे हुगळी कर्नाटक या ठिकाणी आहे. पश्चिम मध्य रेल्वे जबलपूर मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर छत्तीसगड या ठिकाणी आहे. लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा महत्त्वाचं कोलकाता जे आहे मेट्रो रेल्वेचे मुख्यालय आहे कोलकाता, पश्चिम बंगालमध्ये आहे. बघा, भारतातील पहिली रेल्वेगाडी केव्हा धावली याच्यावरती प्रश्न येतो. IMP आहे. भारतातील पहिली रेल्वेगाडी 16 एप्रिल 1853. आपल्याला माहीत असेल किंवा माहीत नसेल तर लक्षात राहू द्या, 16 एप्रिल 1853. मुंबई ते ठाणे ते मुंबई असं ऑप्शन असतं, तर चुकूनही ठाणे ते मुंबई असं ऑप्शन क्लिक करायचं नाही. मुंबई ते ठाणे लक्षात राहू द्या. 16 एप्रिल 1853. त्याला 3 इंजिन होते, सुलतान साहिब आणि एक काय होते, सुलतान साहिब आणि अजून एक होते, तर ते देखील लक्षात राहू द्या. आणि अजून सांगायचे झाले तर पहिल्यांदा त्या रेल्वेत कोणी प्रवास केला होता याच्यावरती देखील प्रश्न हा विचारला जातो. बघा, त्यानंतर आहे भारतीय मेट्रो रेल्वे आणि त्यांचे उद्घाटन केव्हा झाले आणि कोणत्या ठिकाणी आहे ती मेट्रो ते बघू. बघा, कोलकाता मेट्रो सुरुवात कुठून झाली तर 1984. भारतातील पहिली मेट्रो रेल्वे उद्घाटन आहे कोलकाता. 24 ऑक्टोंबर 1984. 24 ऑक्टोंबर 1984ला उद्घाटन झाले कोलकाता मेट्रोचे. त्यानंतर आहे चेन्नई मेट्रो 1 नोव्हेंबर 1995. 1 नोव्हेंबर 1995 चेन्नई. त्यानंतर दिल्ली 2002ला. त्यानंतर आहे बंगळुरू मेट्रो आहे कुठे 2011ला सुरुवात झाली. त्यानंतर बघा
गुरगाव रॅपिड मेट्रो, गुरगाव मेट्रो आहे 2013ला उद्घाटन झाले. त्यानंतर मुंबई मेट्रो, आपल्यासाठी महत्त्वाचं मुंबई मेट्रो 8 जून 2014 किंवा 8 जून 2014 मुंबई मेट्रो सुरुवात झाली. वर्सोवा ते घाटकोपर लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा जयपूर मेट्रो, जयपूर मेट्रो 2015ला सुरुवात झाली. चेन्नई मेट्रो 2015ला. त्यानंतर लखनौ मेट्रो 2016ला. बघा हा जो व्हिडिओ आहे हा भरपूर मोठा व्हिडिओ होत आहे. बघा तुम्हाला देखील कंटाळा आला असेल. आपण अजून भरपूर टॉपिक आहे जे आपण घेऊ शकतो. याच्यावरती अजून एक व्हिडिओ बनवू, तो देखील तुम्ही नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा व्हिडिओबद्दल काही सांगायचे असेल किंवा काही नवीन कल्पना असेल ते देखील तुम्ही सांगू शकता. आणि अजून कशावरती व्हिडिओ पाहिजे ते देखील तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता. आज थांबूया आपण इथं. धन्यवाद. जय हिंद.